हाय हॅलो नमस्कार मंडळी, स्नेहलता संदीप या चॅनलमध्ये मी स्नेहलता तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे. तर मैत्रिणींनो, तुम्ही सगळे विचार करत असाल की ही आत्ता ह्या बॅगा कसल्या पॅक करते. तर मैत्रिणींनो, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की म्हणजे असतं नाही का, आपलं असतं की आपलं स्वतःचं काहीतरी हवं, मला घरातनं काहीतरी करता यायला हवं, मी काहीच करत नाही आहे, हा एक न्यूनगंड आपल्यामध्ये असतो. पण तसं मी काही ना काहीतरी माझं करण्याचा मी प्रयत्न करतेच आहे. पण त्यामध्ये तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल की मी ऑनलाईन सेलिंगमध्ये ऑनलाईन साड्या, ज्वेलरी, गाऊन वगैरे ह्या बऱ्याच सगळ्या गोष्टी मी सेलिंग करत होते. पण मधल्या काळात मी जे फेसबुकला, इंस्टाग्रामला जे लाईव्ह वगैरे करत होते, तर ते लाईव्ह बंद केले होते. फक्त पोस्टिंग वगैरेच करते आणि सेलिंग करते. पण मग म्हटलं एक नवीन काहीतरी पर्याय आपल्याला असावा, त्यासाठीच मग मी ह्या सगळ्या गोष्टींची सुरुवात करते आहे. तर बघू शकताय, आमच्या एरियामध्ये मंगळवारच्या दिवशी बाजार लागतो. तर म्हटलं बाजारात एक आपण स्टॉल लावून बघूयात कसा रिस्पॉन्स मिळतो आहे, काय मिळतो आहे. पण त्याचाच प्रयत्न मी म्हणजे याआधी मी कधी ट्राय केलेलं नव्हतं, याआधी मी कधी सेलिंग केलेलं नव्हतं. तर म्हटलं एकदा प्रयत्न करून बघूया कसा रिस्पॉन्स मिळतो काय. तर आमच्या इथे एक छोटासा आठवडे बाजार भरतो. साईनगर मामुर्डीचा एक आठवडे बाजार भरतो. बऱ्याच जणी मला मामुर्डीमधून बघतात, त्यांनाही ही इन्फॉर्मेशन मिळावी यासाठी. आठवडे बाजारामध्ये आत्तापर्यंत कधी गाऊन आलेले नाही आहेत, त्यामुळे आम्ही पैसे आणलेले नाही आहेत. पण नेक्स्ट मंगळवारी आम्ही नक्की घेतो. तर पण तरीसुद्धा बऱ्यापैकी मला खूप छान रिस्पॉन्स मिळाला. म्हणजे पहिला दिवस आणि पहिल्या दिवसाच्या मानाला खरंच खूप छान रिस्पॉन्स मिळाला. आणि आता थंडी चालू आहे, मग त्यामुळे मग स्वेटर स्कार्फसोबत नेलं होतं. आणि मी गेले त्यावेळेस व्हिडिओ काढायला कोणी सोबत नव्हतं माझ्या, पण येताना शिवमचे बाबा होते, त्यामुळे मग छोट्या क्लिप्स मला घेता आल्या. बघू शकता, या पद्धतीने मी सगळं व्यवस्थित पॅकिंगसुद्धा करून घेऊन गेले होते आणि व्यवस्थित पॅकिंग करून घेऊन आले. आणि पहिल्या दिवसाच्या मानाला खरंच खूप छान रिस्पॉन्स मिळाला. म्हणजे असं होतं की कलर बायकांना आवडत होते, त्यामुळे बायका घरी जाऊन पैसे घेऊन येऊन मग ते घेत होत्या, त्यामुळे खरंच खूप छान वाटलं. मग मी साधारण 9-9:30पर्यंत ते बसले आणि 9:30 नंतर मी सगळं व्यवस्थित पॅक केलं आणि घरी आले. खरं तर असतं ना, एक आपलं काहीतरी एक कुठेतरी सुरुवात करायला पाहिजे असं मलासुद्धा वाटतं. त्याचमुळे मग म्हटलं की आपण ऑनलाईन मार्केटमध्ये तर करतो आहे, पण ऑफलाईनमध्ये सुद्धा आपली ओळख वाढायला हवी. ऑफलाईनमध्ये सुद्धा सेलिंग कसं होतं, काय होतं, याचा रिस्पॉन्स आपल्याला कळायला पाहिजे. म्हणून मग मी मार्केटमध्ये छोटासा माझा स्टॉल लावला होता. कोणताही वेगळ्या प्रकारचा खर्च नाही. माझ्याकडे घरात गाऊन होते, छोटंसं फ्लॅक्स होतं, तेच नेलं आणि छोटासा स्टॉल लावला. बघू शकताय तुम्ही, या पद्धतीने मी सगळं व्यवस्थित 2 बॅगांमध्ये जेवढे गाऊन बसतील तेवढेच मी घेऊन गेले होते. खरं तर बऱ्याच व्हरायटीज माझ्याकडे आहेत, पण तेवढ्या मला नेता आल्या नाही. पण पहिल्या दिवसाच्या मानाला मला खरंच खूप छान रिस्पॉन्स मिळालासुद्धा आणि सेल खरंच खूप छान झालासुद्धा. त्यामुळे मग 9-9:30पर्यंत मी बसले आणि जेवढं मला सेल करता आलं तेवढं केलं आणि बाकीचा जो माझा माल होता तो मी घरी घेऊन आले. तर माझी ही कल्पना तुम्हाला कशी वाटली आहे मला एकदा कमेंट करून नक्कीच सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. साईनगरमधून माझा व्हिडिओ कोणी बघत असेल तर त्यांनीही मला एकदा कमेंट करून नक्कीच सांगा. आणि साईनगरमध्ये कोणी असेल जे जवळपास शॉपिंगसाठी इंटरेस्टेड असतील त्यांनीसुद्धा एकदा नक्की कमेंट करा. आणि पुढच्या मंगळवारी जेव्हा मी स्टॉल लावेन तेव्हा तुम्हाला एकदा नोटिफिकेशन नक्की देईन. म्हणजे व्हॉट्सअपला जे मला कनेक्ट आहेत त्यांना मी एकदा व्हॉट्सअपला नक्की मेसेज करेन. तर आवर्जून सगळ्यांनी नक्की जॉईन करा आणि एकदा स्टॉलला नक्की भेट द्या सगळ्यांनी. त्यानंतर सगळं पॅकिंग करून मी घरी परत येण्यासाठी निघाले. त्यानंतर मग सगळ्या व्यवस्थित जो माल राहिला आहे त्याच्या व्यवस्थित गड्या वगैरे करून मी सगळा माल घेऊन परत येण्यासाठी निघाले. तर पहिल्या दिवशीच्या मानाला मला खरंच खूप छान रिस्पॉन्स मिळाला होता आणि इथून पुढेसुद्धा मिळेल अशी मी अपेक्षा करते. आणि जर इथे साईनगर मामुर्डीमध्ये कुणी जर येत असेल भाजीसाठी तर त्यांना नक्की मॅसेज करून सांगा. कारण मला त्या वेळेत जेवढे कॉन्टॅक्ट माझ्याजवळ होते तेवढ्यांना मी नोटिफिकेशन दिलेलं आहे की माझ्याकडे अवेलेबल आहेत गाऊन म्हणून इथे. आणि बरेच कॉन्टॅक्ट नंबरसुद्धा मिळाले. तर ज्या इंटरेस्टेड असतील ना लोकल मार्केटला कसा रिस्पॉन्स मिळतो आहे तर एकदा जाऊन स्टॉल लावून बघा, कसा रिस्पॉन्स मिळतो आहे ते बघा. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की मार्केटमध्ये तुमच्या प्रोडक्टची काय व्हॅल्यू आहे.
त्यानंतर मी एक छोटीशी रील बनवली, तर तीसुद्धा तुम्हाला इंस्टाग्रामला नक्की बघायला मिळेल. तर मैत्रिणींनो, आजचा माझा छोटासा व्हिडिओ, छोटीशी रील कसं वाटलं आहे तुम्हाला, आणि मी नवीन सुरुवात केलेली गोष्टसुद्धा तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्कीच सांगा. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, आणि मला कमेंट करून नक्कीच सांगा माझे व्हिडिओज तुम्हाला कसे वाटत आहेत ते. आणि ज्या मैत्रिणींना खरंच सुरुवात करायची आहे त्यांनी नक्की सुरुवात करा. खरंच खूप छान अमेझिंग रिस्पॉन्स मिळतो. बऱ्याचदा असं होतं की मार्केटला प्रोडक्ट येत नाही म्हणून बायका घेत नाही, पण मी एकदा ट्राय केलं, मला खरंच खूप छान वाटलं की घरात बसून राहण्यापेक्षा काहीतरी होतं आहे हे खूप जास्ती महत्त्वाचं आहे. त्यामुळे नक्की ट्राय करा आणि प्रयत्न करत राहा. चला तर मग भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी घेऊन. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, स्वतःची काळजी घ्या आणि सपोर्ट करत राहा. चला तर मग भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. बाय बाय.